अशोक मामा ही मालिका आता आपल्याला घरात बसून पाहायला मिळणार आहे आणि अर्थात ही सगळ्यांसाठीच खूप मोठी मेजवानी असणार आहे, कारण द अशोक सराफ जेव्हा आपल्याला टी व्हीवर पाहता येतात, क्या बात आहे, याच्यापेक्षा मोठी मेजवानी काय असू शकते. मामा, तुम्हालाच विचारीन पहिल्यांदा की एकतर नावच अशोक मामा, सिरियलचं नाव तुमच्यावरच आहे, पण तुम्हाला असं काय खुणावलं की छोट्या पडद्यावर या सिरियल सकट यावंसं वाटलं? मला अगदी हंपाचे दिवस आठवले. हंपाचे दिवस काय वेगळेच होते, पण हंपाच ज्या जॉनरची होती ना त्या जॉनरची ही नाही, ही वेगळीच कथा आहे. म्हणजे ह्याच्यात म्हणजे माणसाला कुठेतरी अंतर्मुख करायला लागणारी पण कथा आहे. एक विशिष्ट माणसाचे एक विशिष्ट प्रवास संबंध त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे एक कडक जो माणूस आहे आयुष्यात, अगदी स्ट्रिक्ट माणूस, कारण त्याची लाईनच अशी की शिस्त म्हणजे शिस्त. माणसाने कुठल्या शिस्तीत जगावं, शिस्तीत वागला तरच त्याला आयुष्यात तरुण पाय, नाही तर त्याला काहीही मिळणं शक्य नाही, अशी त्याची कथा आहे. त्यामुळे त्या माणसाच्या आयुष्यात घडणारी सगळी वेगळी स्थित्यंतरं अशी ही कथा आहे. हंपाची कथा वेगळीच होती, पण जी ज्या पद्धतीने मांडली आहे ना ती फार चांगली आहे. त्यामुळे मला करावंसं वाटलं आहे. नाहीतर मी छोट्या पडद्यावर इतक्या दिवसांनी तुम्ही येताय हेच खरं तर मोठी ट्रीट आहे. पण तुम्हाला असं काय वाटलं की कारण मालिकांच्या विश्वात पुन्हा येणं काहीतरी असेल? तेच होतं ना जास्त, की मला म्हणजे काय एकतर कथा मिळत नव्हती चांगली की काहीतरी करावं. काय असतं, तुम्ही नुसतं करणं, काही करण्यात आणि काहीतरी करण्यात फरक असतो. लोकांना असं वाटतं कामा नये की बाबा काय केलं असं होता कामा नये, हाच फक्त उद्देश असतो. बरं, त्यात मी यशस्वी होईन असंही मी सांगू शकत नाही आहे, पण असं असतं. त्यामुळे काय होतं, मी वेगळी कथा सुद्धा जर वेगळ्या रीतीने मी करत होतो तर मला तशी कथाच मिळत नव्हती. आता ही कथा मिळाली म्हणजे म्हटलं करूया, आणि तसं ते वेळ पण आहे. मुळात वेळ काढण्या डेलीसाठी तर वेळ काढणं फार कठीण असतं. मी काय सोमवार ते शनिवार रविवार मी काही शूटिंग करू शकत नाही, पण बाकीच्यांचे पण कमिटमेंट्स असतात त्यामुळे. पण यावेळेला वेळ आहे थोडासा, त्यामुळे म्हटलं करून बघूयात. निवेदिता ताईंचा किती मोठा वाटा आहे यामागे तुम्हाला पुन्हा टेलिव्हिजनवर आणण्यात, कारण त्यांची मोठी इनिंग तिकडे. त्यांनीच मला जास्त त्यांच्यामुळे पाठिंब्यामुळे तर मी आलो आहे. तिथे पाठवून सारखं ते करूया आपण करायचो करूया, तिने मागे लागून मला करायला लागलं. तर आता हंपाची एखादी हंपाच काय म्हणजे काय, हंपाची गोष्ट अशी की अजूनही लोक आठवण करतात तिथे. आता तर 95-94-95 लोक मला अजूनही याच्यामध्ये जे लोक भेटतात ना, म्हणजे आउट ऑफ इंडिया लोक, ते सुद्धा म्हणतात हंपाच म्हणून ओळखतात. नॉन महाराष्ट्रीयन जेवढे लोक ते हंपाच म्हणून ओळखतात मला अजूनही. म्हणजे किती पॉप्युलर असेल ती, अरे बापरे. म्हणजे अशी आत्तापर्यंत लक्षात ठेवू लागले म्हणजे जी कठीणच गोष्ट आहे आयुष्यात, पण आहे तेवढंच आहे. त्याच्यात ते म्हणजे ती झाली ती एक असे घेऊन जातो ना त्याच्यामुळे येते. अशोक मामा, बस. येस, थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू.